ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता। तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता। ज्ञानेश्वरीचे सर्व व्हिडिओज आपण जास्तीत जास्त शेअर करावेत, जेणेकरून सर्व लोकांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेता येईल। अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 17 ओवी क्रमांक 801। ऐसे आपत्ती जे सुख ऐहिकी परिणमे देख परत्री की रवीख होऊनी परते जे इंद्रिय जाता लळा दिधलिया धर्माचा मळा जाळूनी भोगी जे सोहळा विषयांचा जेथ तेथ पातके बांधिती ठाओ तिये नरकी देती ठाओ जेने सुखे हे अपाओ परत्री ऐसा पै नामे विष महुरे परी मारुणी अंती खरे तैसे आदी जे गोडी रे अंती कडू पार्था ते सुख साचे वडिले आहे रजाचे म्हणोनी नशिबे तयाचे आंग कही। इहलोकी प्राप्त झालेले सुख संकटाला परिणामकारक होते आणि तेच परलोकी विष होऊन उलटते। इंद्रियांचे लाड पुरविण्याकरिता धर्मरूपी मळा जाळून राजसुखात विषयाचा सोहळा भोगला जातो आणि मग पातके प्रबल होतात आणि ती नरकात जागा देतात। याप्रमाणे ज्या इहलोकाच्या सुखाने परलोकात असा घात होतो। बचनाग हे विष रुचीला गोड आहे, परंतु ते सेवन करणाऱ्याचा प्राण घेऊनच आपले घातकत्व सिद्ध करते। त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड वाटते तेच परिणामी दुःखदायक असते। अर्जुना, ते सुख केवळ रजोगुणाने बनलेले राजस आहे आणि त्याला तू कधीही स्पर्श करू नकोस। आणि अपेयाचे नि पाणे अखाद्याचे नि भोजने स्वैरसन्निधाने हाय जे सुख का पुढिलांचे नि मारे नातरी परस्वा पहारे जे सुख अवतरे भाटांचा बोली जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी जे देखिजे जयाच्या आद्यंती बुलिजे आपुली वाट तेगा सुख पार्था तामस जाण सर्वथा हे बहु न सांगोची जे कथा असंभाव्य हे ऐसे कर्मभेद मुदले फलसुखही त्रिधा झाले ते हे यथागमे केले गोचर तुझ। आणि अपेय पानाने म्हणजे मद्य वगैरे अभक्ष भक्षणाने अभक्ष म्हणजे मांस वगैरे जे भक्ष करायचे नाही अथवा स्वैर स्त्रीच्या संगतीने स्वैर स्त्री म्हणजे वेश्येच्या संगतीने जे सुख होते अथवा दुसऱ्याला ठार मारून दुसऱ्याला फसवून त्याचे द्रव्य लुबाडून अथवा स्तुती करून जे सुख होते आळसाने वाढते निद्रेने झोपेत अनुभवास येते ते सुख की ज्याच्या आरंभी आणि शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पडते। पार्था, ते सुख पूर्णपणे तामस आहे असे समज। याचे मी फार वर्णन करीत नाही, कारण त्याला सुख म्हणणे योग्य नाही। याप्रमाणे सुखाचे कारण कर्म 3 प्रकारचे आणि त्या कर्मफळाचे जे सुख तेही 3 प्रकारचे हे यथाशास्त्र तुला स्पष्ट केले आहे। ते करता कर्म कर्मफळ ये त्रिपुटी एकी केवळ वाचुनी काहीची नसे स्थूळ सूक्ष्मीये आणि हे तव त्रिपुटी तिही गुणी इही किरीटी गुंफिले असे पटी तांतुवी जैसी म्हणून प्रकृतीच्या आलोकी
न बदिजे इडी सत्वादिकी, तैसे स्वर्गी ना मृत्युलोकी आथी वस्तू. कर्ता, कर्म आणि कर्मफळ या त्रिपुटी वाचून स्थळ सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही. आणि अर्जुना, वस्त्रामध्ये तंतूच गुंफल्याप्रमाणे ही त्रिपुटी 3 गुणांनी गुंफलेली आहे. म्हणून एक लक्षात असू दे की प्रकृतीच्या गुणांनी बद्ध न झालेली अशी कोणतीही वस्तू या लोकी अथवा स्वर्गलोकी नाही. कैचा लोवे विन कांबळा, मातीये विन मोदळा, का जळे विन कल्लोळा होणे आहे. तैसे न होणी गुणाचे, सृष्टीची या रचना रचे, ऐसे नाही जगासाचे प्राणी जात. या लागी हे सकळ, तीही गुणांचेची केवळ, घडले आहे निखिळ ऐसे जाण. गुणी देवात्रयी लाभली, गुणी लोकी त्रिकुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी उळीगे. लोकरी वाचून घोंगडी, माती वाचून चिखलाचा गोळा कसा बरा होणार. पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे का. त्याप्रमाणे सृष्टी रचनेमध्ये जीव गुणांच्या रचने वाचून मुक्त नाहीत. याकरिता हे सर्व जग केवळ 3 गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज. या 3 गुणांची शक्ती इतकी प्रचंड आहे की त्यांनी एका देवाचे 3 देव केले आणि एका लोकाचे 3 लोक म्हणजे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक गुणांनीय केले. या गुणांनी 4 वर्ण आणि त्यांचे निरनिराळे व्यवसाय लावून दिले. तैची 4 वर्ण पुससी जरी कोण कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. येर क्षत्रिय वैश्य दोन्ही, तेही ब्राह्मणाच्याची मानिजे माणी, जेते वैदिक विधानी योग्य म्हणोनी. चौथा शूद्रू जो धनंजया, वेदी लागू करी नाही तया, तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची. ते 4 वर्ण कोणकोणते म्हणून विचारशील तर ज्यात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत. इतर जे 2 वर्ण क्षत्रिय आणि वैश्य तेही ब्राह्मणांप्रमाणे वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत, म्हणून ते ब्राह्मणाच्या बरोबरीने मानावे. अर्जुना, चौथा जो शूद्र वर्ण त्याचा वेदांशी खरोखर काहीच संबंध नाही. त्याची सेवा वृत्ती 3 वर्णाच्या अधीन आहे. तिये वृत्तीची जवळिका, वर्णा ब्राह्मणादिका, शूद्र ही की देखा चौथा झाला. जैसा फुलाचे नि सांगाते, तांतू तुरंबिजे श्रीमंते, तैसे द्विज संगे शूद्राते स्वीकारू श्रुती. ऐसे सिगा पार्था, हे चातुर्वर्ण्य व्यवस्था, करू आता कर्मपथा यांची रूपा. जिही गुणी ते वर्णचारी, जन्म मृत्यूची कातरी, चुकोनिया ईश्वरी पेठे होती. जिये आत्मप्रकृतीचाही, गुणी सत्वादिकीतिही, कर्मे चौघात चौठाई वाटिली वर्णा. ब्राह्मणाधिक 3 वर्णांच्या सेवावृत्तीच्या सानिध्यामुळे शूद्र हा सुद्धा चौथा वर्ण गणला गेला. गजऱ्यातील फुलांचा सुवास घेताना जसा श्रीमंत मनुष्य दोराही हुंकतो, त्याप्रमाणे ब्राह्मणाच्या संगतीने शूद्रांचा श्रुतीने स्वीकार केला. अर्जुना, ही 4 वर्णांची व्यवस्था 4 प्रकारांनी झाली असता त्या त्या वर्णाची कर्मे कोणती यातील भेद तुला स्पष्ट करून सांगतो. ज्या गुणांनी ते 4ही वर्ण जन्म मृत्यूचे चक्र चुकवून ईश्वराप्रत पोहोचतील, ज्या मायेच्या या सत्वादी 3 गुणांनी 4 वर्णांना 4 ठिकाणी कर्मे वाटून दिली. जैसे बापे जोडिलेले का, वाटिले सूर्ये मार्गपांथिका, नाना व्यापार सेवका स्वामी जैसे. तैसे प्रकृतीचा गुणी, जया कर्माची वेल्हावणी, केली आहे वर्णी चहूही. तेत सत्वे आपल्या अंगी, समीन निमिन भागी, दोहे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय. आणि रजपरी सात्विक, तेथे ठेविले वैश्यलोक, रजची तम भेसक, तेथे शूद्र ते गा. ऐसा एकाची प्राणीवृंदा, भेदू चतुर्वर्ण भेदा,
गुणीची प्रबुद्धा केला जाण, मग आपले ठेविले जैसे, आई तेची दीपे दिसे, गुणभिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. तेची आता कोण कोण, वर्ण विहिताचे लक्षण, हे सांगो ऐक श्रवण सौभाग्यनिधी. ज्याप्रमाणे बापाने मिळवलेली संपत्ती मुलांना वाटून देतात, सूर्य पांथस्थाला प्रकाशाच्या साहाय्याने त्याचे मार्ग दाखवितो किंवा मालक सेवकांना कामे वाटून देतो, त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणांनी या 4 वर्णात ज्या कर्माचा विस्तार केला आहे, तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणच्या सम विषम भोगाने ब्राह्मण आणि क्षत्रिय हे 2 वर्ण उत्पन्न केले, आणि रजोगुण आणि सत्वगुण यांच्या मिश्रणाने वैश्य वर्ण उत्पन्न झाला, आणि रज तम यांच्या मिश्रणाने शूद्र वर्ण उत्पन्न झाला. हे बुद्धिवंत अर्जुना, याप्रमाणे एकरूप अशा प्राणीमात्राच्या गुणांनीच 4 प्रकारच्या वर्णाचा भेद केला आहे, असे तू समज. मग आपली ठेवलेली वस्तू दिव्याच्या उजेडाने सहज दिसते, तसे गुणांनुसार वेगळे झालेले कर्म शास्त्र दाखविते. हे श्रवण सौभाग्यनिधी अर्जुना, कोणत्या वर्णाचे कोणते विहित कर्म ते तुला आता सांगतो, नीट ऐक. तरी सर्वेंद्रियांची वृत्ती घेऊन आपुल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे कांती प्रिया जैसी. ऐसा बुद्धीचा उपरमू, तया नाम म्हणिजे शमू, तो गुणगा उपक्रमू जया कर्माचा. आणि बाह्येंद्रियांचे धेंडे पिटुनी विधीचे निदंडे, नेदिजे अधर्माकडे कहीची जाओ. तो पैगा क्षमा विरजा, दमगुण जेथ दुजा, आणि स्वधर्माची आवोगा जिने जे का. तेवीची सटवीची राती, न विसंबिजे जेवी राती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहणे सदा. तया नाम तप, ते तिजिया गुणाचे रूप, आणि शौचही निष्पाप द्विविध जेथ. तर पतिव्रता ज्याप्रमाणे आपल्या पतीबरोबर एकांतात एकरूप पावते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवून बुद्धी आत्मस्वरूपी मिळते. याप्रमाणे बुद्धीची आत्म्याच्या ठिकाणी शांती वसता याचे नाव शम असे आहे. तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून त्यापासून सर्व कर्माचा आरंभ होतो, आणि बाह्य इंद्रियांचे समुदाय शास्त्रज्ञेच्या दंडाने पिटून त्यांना अधर्माकडे कधीही जाऊ देत नाही. अर्जुना, जो शमाला साह्य करता असा दुसरा तो दम हा गुण होय. तो इंद्रियांना स्वधर्माने चालवतो. 5वीच्या रात्री सटवी पूजन दिवा लावायला कोणी विसरत नाही, त्याप्रमाणे चित्तात सतत ईश्वराविषयी चिंतन असणे, ज्याला तप असे म्हणतात, हा ब्राह्मण कर्माचा 3रा गुण आहे. आणखी पापरहित शौच देखील ज्या कर्मात 2 प्रकारचे आहेत. मन शुद्धतेने भरलेले आणि शरीर सत्कर्माच्या आचरणाने शोभिवंत झालेले, असे जे आत बाहेर शुद्ध वागणे, ते अर्जुना त्याला शौच हे नाव आहे. मन भावशुद्धी भरले, आंगक्रिया अलंकारिले, ऐसे सबाह्य जियाले साजिरे जे का. तया नाव शौच पार्था, तो कर्मी गुण जिये 4था, आणि पृथ्वीच्या परी सर्वता सर्व जे सहाणे. तेगा क्षमा पांडवा, गुण जेथ 5वा, स्वरान माझी सुहावा पंचमू जैसा. आणि वाकडेनी वाघेसी, गंगा वाहे उजूची जैसी, का पुठी वळला उसी गोडी जेवी. तैसा विषमाही जीवा, लागी उजुकारू बरवा, ते आर्जवगा 6वा जेथीचा गुण. आणि पाणीये प्रयत्ने माळी, अखंड जचे झाडामुळी, परते आगवेची फळी जाणे जेवी. तैसे शास्त्राचारे तेने, ईश्वरूची एक पावणे, हे पुढे जे का जाणणे ते येथ ज्ञान. शौच आणि पृथ्वीप्रमाणे सर्व दुःख सहन करण्याचा त्याचा हा गुण
ब्राह्मण कर्मातील चौथा गुण आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे सप्त स्वरात पंचम मधुर स्वर आहे, त्याप्रमाणे क्षमा नावाचा ब्राह्मण कर्मातील पाचवा गुण हा आहे. आणि गंगेचा ओघ नागमोडी असला तरी गंगा सरळच असते. ऊस वाकडा तिकडा असला तरी त्यातील रसाची गोडी सर्वत्र सारखीच असते. त्याप्रमाणे प्रतिकूल जीवाविषयी म्हणजे विरोधकांशी, ज्यांनी आपले वाईट केले आहे त्यांच्याशी देखील सरळपणाने वागणे याला आर्जव असे म्हणतात. आणि हा सहावा गुण आहे. माळी कष्ट करून झाडाच्या मुळाशी पाणी घालतो. त्याचे कष्ट जेव्हा झाडाला फळे येतात तेव्हा सार्थकी लागते. त्याप्रमाणे शास्त्राज्ञेनुसार केलेले आचरण ईश्वर प्राप्ती करून देते, हे निश्चितपणे ज्याला समजते ते ज्ञान होय. तेगा कर्मी जिये सातवा गुण होये, आणि विज्ञान हे पाहे एव रूप. तरी सत्व शुद्धीची वेळे, शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वर तत्वीची मिळे निष्ठांक बुद्धी. हे विज्ञान बरवे ते गुणरत्न जेय आठवे, आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण. पै राजमुद्रा आथिलिया, प्रजा भजे भलतया, तेवी शास्त्रे स्वीकारिलिया मार्ग मात्रा ते. आदरे जे का मानणे ते अस्तिक्य मी म्हणे, तो नववा गुण जेणे कर्म ते साच. तर ज्ञान ब्रह्मकर्मापैकी सातवा गुण आहे. आणि त्याप्रमाणे विज्ञानाचे लक्षण असे आहे. अंतःकरण शुद्ध होऊन शास्त्रज्ञानाने किंवा ध्यानाच्या बलाने ईश्वर तत्वाशी निस्संदेह वृत्तीने एकरूप होऊन जाणे. अर्जुना, हे विज्ञान नावाचे ब्रह्मकर्मातील आठवे गुणरत्न आहे. आणि आस्तिक्य हा नववा गुण आहे असे समजावे. राजमुद्रांकित कोणाही व्यक्तीला लोक मानतात. त्याप्रमाणे शास्त्राने जे मार्ग स्वीकारले आहेत त्या सर्व मार्गांना ते मार्ग सन्मार्ग मानून त्याप्रमाणे आचरण करणे याला आस्तिक्य असे म्हणतात. तो ब्राह्मण कर्मापैकी नववा गुण असून याच गुणाने ब्राह्मण कर्म खरे होते. येथपर्यंत 850 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 18 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.